पुण्यातील सिंहगड रस्त्यावर जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि जी ट्रॅफिकची समस्या आहे ती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। आज सकाळी जे आहे ते मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं होतं। जवळपास 3 ते 4 तास या भागातून जे प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांना अडकून बसावं लागलं होतं। तर आता देखील संध्याकाळच्या वेळी आपण पाहतोय की पाठीमागे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। खरं तर विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर या दरम्यानचा जो उड्डाण पूल आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र हा उड्डाण पूल जो आहे तो उद्घाटन होत नाही आणि त्यामुळे वाहतुकीसाठी खुला केला जात नाही आणि रोजच सकाळी संध्याकाळी सिंहगड रस्त्याने जे प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय। माझ्यासोबत या रस्त्याने जे प्रवास करणारे नागरिक आहेत ते आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेणार आहोत, कारण की राजकीय मुहूर्त भेटत नाही आणि त्यामुळे या उड्डाणपुलाचं उद्घाटन होत नसल्याचं या नागरिकांकडून सांगितलं जात आहे। ही जी वाहतूक कोंडी आज सकाळी दिसून आली किंवा आता देखील दिसून येते ही रोजचीच वाहतूक कोंडी आहे। ही वाहतूक कोंडी जी आहे ही गेली 3 वर्ष आम्ही अनुभवतोय। पावसाळा असो की पाण्यासकट जाम, जीव मुठीत घेऊन 3 वर्ष आम्ही इथून या रस्त्याने प्रवास करतो। आज रस्ता पूर्ण झालाय, रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट सोडून द्या, ते नसले तरी ट्रॅफिकला फारसा फरक नाही पडत, पण ॲम्ब्युलन्समधनं जाणाऱ्यांचे जे जीव जात आहेत या मंत्र्यांच्या आगमनाने हे जीव, ते काय अंत्ययात्रेला त्यांना फुलं व्हायला येणार आहेत का? यांना मुहूर्त सापडत नाही येतो। आम्ही आता देखील आपण पाहतोय की पोलिसांची गाडी पहा, आपण पोलिसांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली। पोलिसांची वाहतूक कोंडीत अडकली तर ते त्यांच्यासाठी जागा करून घेतात, राहिलेल्या ट्रॅफिकला साईडला करून, किंवा हे मंत्री वगैरे येतात त्यावेळी ट्रॅफिक बाजूला करून ह्यांच्या गाड्या निघून जातात। पण ॲम्ब्युलन्समधल्या लोकांचं काय, या रोडला जवळपास 15 हॉस्पिटल्स आहेत। या 15 हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे रुग्ण, नवले हॉस्पिटल असेल, आनंदनगरचं जगताप हॉस्पिटल असेल, मधुकर हॉस्पिटल असेल, इथे मोठमोठ्या रुग्णांना जावं लागतं आणि ज्यांना ऑक्सिजन सकट नेलं जातं। ह्या लोकांचं काय आहे या म्हणे? तुम्ही रोज या रस्त्याने प्रवास करत असता, प्रशासनाकडून काय माहिती कळते का कधीपर्यंत उद्घाटन होणार आहे आणि का उद्घाटन थांबवलं? प्रशासनाने, माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाने 2 दिवसापूर्वीची तारीख दिली होती। 2 दिवसाच्या तारखेनुसार परत काही राजकीय मुहूर्त काही मिळालेलं नाही त्याला, आणि राजकीय मुहूर्त नसल्यामुळे येत्या काही दिवसात परत राजकीय मुहूर्त नवीन निघणार आहे असं कळतंय। पण आज सकाळची गोष्ट सांगतो की मी स्वतः आज सकाळी 2-2.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो। माझ्या मागे ॲम्ब्युलन्स होती, अक्षरशः म्हणजे गाडी 2 व्हीलर आमची बाजूला घेऊन ॲम्ब्युलन्सला रस्ता करून देण्यासाठी 1 इंचसुद्धा जागा नव्हती। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलात, तुम्ही सिंहगड रोड म्हणजे फन टाईमकडून जर तुम्ही आलात राजाराम पुलाकडे, तर ब्रह्मा हॉटेलच्या समोर जे काही पाण्याच्या पाईपलाईनसाठी त्यांनी काही खड्डा खोदलेला आहे, त्या खड्ड्यामुळे प्रचंड प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हिंगण्याच्या चौकात आला तर हिंगण्याच्या चौकामध्ये त्यांनी पुलाचं काम पूर्ण व्हावं म्हणून त्यांनी काही साईड्सला त्यांनी काही पत्रे लावलेले आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होतं। आज सकाळचीच गोष्ट आहे की एक ॲम्ब्युलन्सला अक्षरशः, म्हणजे मी माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः ती ॲम्ब्युलन्सला वाट करून देत असताना नागरिकांनी बघितली आहे, तर अर्धा-पाऊण तास ती ॲम्ब्युलन्स एकाच जागेवर अडकली होती। आपण पाहतोय की वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना तर त्रास होतोयच। खरं तर आपत्कालीन वाहतूक जी आहे, ॲम्ब्युलन्स असतील, या रोडमध्ये वाहतूक कोंडीत नेहमीच अडकत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येतं आहे। आत्ता देखील आपण पाहतोय की आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय, तोपर्यंतच एक ॲम्ब्युलन्स असल्याचं दिसून येतं आहे। खरं तर ती देखील ॲम्ब्युलन्सच आहे का? ती ॲम्ब्युलन्सच आहे नक्की, माझ्या मते 99% ती ॲम्ब्युलन्सच दिसते, कारण पोलिसांची गाडी आत्ता गेली तो दिवा पोलिसांच्या गाडीसारखा दिसत नाही। आपण पाहतोय की वाहतूक कोंडीने ज्याप्रमाणे या रोडवरून, ज्या सिंहगड रस्ता परिसरातून रोज वाहतूक करणारे नागरिक आहेत त्यांना जसा त्रास सहन करावा लागतोय, तसंच त्रास जो आहे तो जे रुग्ण वाहतूक करणारे ॲम्ब्युलन्स आहेत त्यांना देखील हा त्रास होत आहे। आणि आत्ता यांच्याकडून तेच सांगितलं जात होतं की ॲम्ब्युलन्सला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 15 ते 20 या रस्त्याच्या लगत हॉस्पिटल्स आहेत आणि रोज या ॲम्ब्युलन्सला जो आहे तो येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो। आणि गेले 3 वर्ष जे आहे ते सिंहगड भागातून, सिंहगड रस्त्यावरून जी लोक प्रवास करतात त्या लोकांना हा त्रास सहन करावा लागतोय। खरं तर आता तरी राजकीय मुहूर्त मिळावा आणि या उड्डाणपुलाचं उद्घाटन व्हावं अशा प्रकारची इच्छा जी आहे ती हे स्थानिक नागरिक व्यक्त करतायत। खरं तर येत्या म्हणजे मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात या उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं जाईल अशी सूत्रांकडून माहिती कळते, मात्र लवकरात लवकर हा उड्डाणपूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी इच्छा जी आहे ती स्थानिकांकडून आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।